नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एम-पी-एस-सी राज्यसेवा प्रिलिम्सच्या पेपरमध्ये काही ट्रिक्स वापरता येतात त्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. जास्त वेळ नाही घेणार. 9 ट्रिक्स आहेत. त्यातली शेवटची ट्रिक सगळ्यात महत्त्वाची आहे. काय? स्टडी आणि रिव्हिजन. सगळ्यात महत्त्वाची ही ट्रिक आहे, स्टडी आणि रिव्हिजन. तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नॉलेज बेस वाढवायला लागेल. त्यानंतर तुमचं लॉजिक बिल्ड होईल आणि त्यानंतर अजून काही क्वेश्चन सोडवावे लागणार आहेत. ते क्वेश्चन सोडवण्यासाठी आपण वरच्या ट्रिक्स वापरणार आहे. तर 2024चा पेपर आणि त्या पेपरमध्ये या ट्रिक्स कुठं-कुठं लागतात ते मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवणार आहे. तर पहिली ट्रिक आहे इन्क्लुझिव्ह अप्रोच. तर इन्क्लुझिव्ह अप्रोच म्हणजे काय? आयोगानं जे काही ऑप्शन्स दिलेत त्यातले शक्यतो जास्तीत जास्त बरोबर आहेत. हे आपण धरून चालायचं. पण आता इथं असं आहे की ही ट्रिक तेव्हाच वापरायची जेव्हा आपल्याला माहिती नाहीये, जे काही ऑप्शन्स दिलेत किंवा क्वेश्चनमध्ये जे काही विचारलं त्याच्याबद्दल. जर तुम्हाला माहिती आहे तिथं तुम्ही नॉलेज बेस वापरणारच आहात. ठीक आहे. तर आता हा क्वेश्चन बघा, 5वा क्वेश्चन. विख्यात वारली चित्रकार जीवा सोमामसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? ठीक आहे. आता करंटमधला क्वेश्चन दिसतो हा. तर ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही ते हे ट्रिक वापरू शकतात, की मॅक्सिमम जिथं दिसतं तुम्हाला ऑप्शनमध्ये ते बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. तर आता इथं मॅक्सिमम कुठं दिसतंय? ऑप्शन 3 बी, सी, डी. तर या ऑप्शनमध्ये मॅक्सिमम दिसतं, त्यामुळे हे उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस जास्त आहेत. असं नाही आहे की प्रत्येक वेळी हे बरोबरच येईल, पण जास्तीत जास्त वेळा याचे बरोबर येण्याचे चान्सेस असतात. तेव्हा आणि जर तुम्ही याचं उत्तर बघितलं तर ऑप्शन 3 हेच उत्तर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? वृक्षाकार, समांतर, अनिश्चित, जाळीदार. तर तुमचं जिओग्राफीचं नॉलेज चांगलं असेल तर तुम्ही इझिली याचं उत्तर देऊ शकाल. पण तरी पण जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल आणि कोणता इलिमिनेट करायचा, कसं सगळेच घ्यायचे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ऑल ऑफ दी अबव हे तुम्ही निवडू शकता आणि याचं उत्तर ऑल ऑफ दी अबवचं आहे. तर अप्रोच आपण बघितला कोणता? इन्क्लुझिव्ह अप्रोच, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम करेक्ट असणार. जर करेक्ट विचारलं तर आपण मॅक्सिमम घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता पुढचा इन्क्लुझिव्हचा सेकंड पार्ट, मिनिमम राउंड. जसं आत्ता मगाशी बघितलं की जास्तीत जास्त करेक्ट, तसे कमीत कमी चूक. आता हा क्वेश्चन बघा, चुकीच्या जोड्या ओळखा. आता ही नावं पण वाचलेली नाही आहेत असंच तुम्हाला वाटत असेल आणि बऱ्यापैकी लोकं ही नावं वाचत नाहीत. पण आता चुकीच्या जोड्या ओळखा, तर त्यांनी रॉंग विचारले, रॉंग पेअर्स. तर आपला अप्रोच काय? मिनिमम रॉंग. आता कमीत कमी रॉंग कुठं दिसतं? इथं एकच आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. तर इन्क्लुझिव्ह अप्रोच म्हणजे काय? या 4 पैकी जास्तीत जास्त बरोबर असणार आहेत आणि कमीत कमी रॉंग. कमीत कमी रॉंग कुठं दिसतं? इथं. म्हणून याचा पर्याय तुम्ही 1 मारला पाहिजे. ठीक आहे. जर आता तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही सगळे बघून करेक्ट जोडा, बघा आणि त्यातलं कुठलं चुकीचं आहे ते शोधा. पण जर तुम्हाला काहीच माहिती नाही तर त्या केसमध्ये तुम्ही पर्याय 1 कडे जायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. पुढे बघा. खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीची वैशिष्ट्ये नाही. नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. ठीक आहे. इथं पण नॉट विचारलंय. तर आता नॉटचा अर्थ काय? कमीत कमी रॉंग. कमीत कमी रॉंग कुठं दिसतंय? इथं 1 दिसतंय, इथं 2, 1, 3. आता आपलं उत्तर हे असणार आहे किंवा हे असणार आहे. जर तुम्हाला आता इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर माहिती असेल, तर मग तुम्ही इझिली उत्तर देऊ शकता. पण जरी तुम्हाला त्यात कन्फ्युजन होत असेल, तर हा ऑप्शन तुम्ही काढला, हा ऑप्शन काढला. 1 आणि 3 मध्ये आहे कन्फ्युजन. 1 आणि 3 मध्ये जर तुम्ही बघितलं, इंटेन्सिव्ह शब्द आहे, तेव्हा हे तर बरोबरच असणार आहे. तेव्हा हे पण उत्तर नसणार आहे. ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. इन्क्लुझिव्हमध्ये पुढचं येतं की लास्ट रॉंग. आता हे काय आहे तुम्हाला सांगतो. तर इन्क्लुझिव्हमध्ये आपण काय बघतो? जास्तीत जास्त करेक्ट किंवा कमीत कमी रॉंग. आता इथं काय विचारलं क्वेश्चन बघा, चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? आता आपला अप्रोच काय असणार आहे? जास्तीत जास्त घ्यायचे. आता इथं किती आहेत? 3, 1, 1, 3. तर हे तर सरळ निघून गेलं, कारण आपला इन्क्लुझिव्ह अप्रोच आपण ठेवणार आहे. जर तुम्हाला माहिती असेल कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो, तर तुम्ही त्यानुसार उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पण जर तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही लॉजिक वापरू शकता. ठीक आहे. आता इथं ए-बी-सी 3 आहे, इथं बी-सी-डी 3 आहेत. आता शक्यतो काय असतं, आता हे ऑब्झर्वेशन आहे, बऱ्याच जणांनी पण हे ऑब्झर्वेशन केलं. तर 4 जर त्यांनी स्टेटमेंट्स दिलेत किंवा 4 जागा दिल्यात किंवा 4 काही वाक्य दिलेत, त्यातलं शेवटचं चुकीचं असण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर आता इथं तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. तर हे शेवटचं जे काही आहे D1 ते रॉंग घेऊन तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता इथं काय तुम्हाला उत्तर मिळेल? 1 A-B-C आणि याचं उत्तर हेच आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण बघा खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग? हे खूप बेसिक सायन्सचा क्वेश्चन आहे. नॉलेजवरती सुटलाच पाहिजे हा क्वेश्चन. तरी पण जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, तर तुम्ही लॉजिक वापरू शकता. इथं किती 2, 2, 1, 1. आपलं काय? मिनिमम रॉंग. मिनिमम रॉंग म्हणजे हे किंवा हे उत्तर असलं पाहिजे. त्यात आता हे लॉजिक काय आपलं? लास्ट रॉंग. शेवटचं रॉंग असणार आहे. तर उत्तर आपलं 4 येणार आहे. ठीक आहे. पण परत एकदा सांगतोय, हा जो क्वेश्चन आहे तो नॉलेजच्या बेसिसवरतीच सोडवायला पाहिजे तुम्ही. पण तरी पण जर तुम्हाला येत नसेल, खरं तर आता हा क्वेश्चन नॉलेजच्या बेसिसवर येत नसेल, तर मग थोडं काळजी करण्याची गोष्ट आहे, कारण हा बेसिक क्वेश्चन आहे. पण तुम्ही असे लॉजिक्स मग वापरू शकता. लास्ट रॉंग. परत आता हा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? याचं जर तुम्ही उत्तर बघितलं, तर चौथा रॉंग आहे, कारण त्यांनी इनकरेक्ट विचारलं. इथं पण बघा, कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो? इंग्लिशमध्ये बघितलं तर फिशरीज. ठीक आहे. याच्यामध्ये फिशरी, फिशिंग
दिसतंय, तर मग हे 3 करेक्ट, शेवटचं रॉंग. इथं पण परत बघितलं तर शेवटचं रॉंग. मग आता इथं पण तुम्ही बघा, इन्क्लुझिव्ह अप्रोच, मॅक्सिमम करेक्ट, मिनिमम रॉंग, 2, 3, 3, 2. आपलं उत्तर यातलं किंवा यातलं असणार आहे. त्यातलं शेवटचं रॉंग हे काढलं तर हे असणार आहे उत्तर, ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर आपण अप्रोच काय बघितलं इन्क्लुझिव्हमध्ये, मॅक्सिमम करेक्ट, मिनिमम रॉंग आणि लास्ट रॉंग. ठीक आहे. त्यानंतर पुढचा अप्रोच आहे लास्ट रॉंग आणि सिमिलर. परत इथं आलं कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल एक क्वेश्चन आहे, करंटमधला क्वेश्चन आहे. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट ट्रू. आपलं लॉजिक काय, शेवटचं रॉंग असणार आहे. त्याचं उत्तर हेच आहे, पण अजून एक लॉजिक याच्यामध्ये की इथं समस्तीपूर आहे, इथं समस्तीपूर आहे. तर या दोनमधलं एक करेक्ट, एक रॉंग. हे सिमिलरवाला अप्रोच आहे, ते आपण पुढे बघणार आहे. नेक्स्ट, मोर एक्सप्लेन. तर आता हा क्वेश्चन बघा, ह्याचे ऑप्शन बघा, 0, इन्फिनिटी, 1 आणि इक्वल टू द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर आता इथं असं की बऱ्यापैकी जिथं एक्सप्लेन केलेलं असतं ऑप्शन, तर शक्यतो तेच उत्तर असण्याचे चान्सेस आहेत. आता इथं ठीक आहे, इथं जर तुमचं फिजिक्सचं नॉलेज चांगलं असेल तर तुम्ही नॉलेजच्या बेसिसवरती उत्तर इझिली फाइंड आउट करू शकता. पण जर तुमच्याकडं तेवढं नॉलेज नसेल तर तुम्ही हा मोर एक्सप्लेनवाला अप्रोच वापरायला काही हरकत नाही. त्यानंतर सिमिलर ऑप्शन्स. ठीक आहे. तर असे बरेचसे तुम्हाला सापडतील क्वेश्चन्स ज्यामध्ये ऑप्शन्स सिमिलर आहेत. तर सिमिलर ऑप्शनमध्ये एक बरोबर एक चूक असण्याची शक्यता जास्त असते. आता इथं बघा, देवराय 1, देवराय 2 याचं उत्तर आहे देवराय 2. नेहरू अहवाल. आता ठीक आहे, हे पण खूप बेसिक क्वेश्चन आहे. याचं उत्तर माहिती असणं कंपल्सरी गरजेचं आहे जर तुम्ही सिरियस ॲस्पिरंट असाल तर. पण जर समजा तिथं कन्फ्युजन होत असेल, नाही तर कंप्लीट इंडिपेंडन्स आहे का, डॉमिनन्स स्टेटस आहे का, होम रूल आहे, ठीक आहे. तर मग त्या केसमध्ये तुम्ही काय बघू शकता, अचिव्हिंग ह्या दोनमधलंच एक उत्तर असणार आहे. आणि होम रूल तर कधी 1916-17 तेव्हा चालू होतं, टिळक ॲनी बेझंट जेव्हा होतं तेव्हा. तेव्हा आता ह्याचं उत्तर एक असणार. तर इथं बघा, सिमिलर मधलं एक उत्तर आहे. ठीक आहे. 1995 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली, अबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन करण्यात आली. इंडस्ट्री, उद्योग. तर ह्या दोन मधलं एक उत्तर असणार आहे. जर आता थोडं अजून आपण लॉजिक लावायचा विचार केला तर लार्ज इंडस्ट्री आपण सेकंड प्लॅन, थर्ड प्लॅनमध्ये ट्राय आउट केला होता. स्मॉल इंडस्ट्रीकडे आता डिसेंट्रलायझेशनकडे फोकस होता. कधी, 1995 मध्ये. त्यामुळे याचं उत्तर स्मॉल इंडस्ट्री हे आहे. पण इथं बघायचं काय, इंडस्ट्री हे सिमिलर आहे, तर त्या सिमिलर मधलं एक उत्तर आहे. लिफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग. ठीक आहे. आता हे खूपच विचित्र नाव आहेत. जर तुम्ही ॲग्रिकल्चरचं नॉलेज तुम्हाला चांगलं असेल किंवा तुमच्या घरी शेती असेल तर कदाचित तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल. पण याच्यामध्ये पण जर माहिती नसेल तर काय लॉजिक लावू शकतो, एकदा नावं वाचा सगळे व्यवस्थित. तुम्हाला सिमिलर काय दिसतं, ट्रिटी. तर 1 किंवा 2 ह्यातलं एक उत्तर असणार आहे. आणि याचं मला वाटतं उत्तर 2 आहे. एकदा कन्फर्म करा उत्तर काय, पण या 2 पैकीच एक उत्तर आहे. तर मग हा अप्रोच काय आपला सिमिलर ऑप्शन असतील तर त्यातलं एक उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर आता इथं 4 क्वेश्चन बघितले, तर 4मध्ये त्या 2 पैकी एक उत्तर होतं. पण जर तुम्ही 2023चा पेपर बघितला तर तिथं तर्खडकर बंधू त्यांची नावं होती. तर मग त्या दोन्हीपैकी एक पण उत्तर नव्हतं. तर असं नाहीये की प्रत्येक वेळी तसं असेलच. पण 10 पैकी 6-7 ठिकाणी त्या 2 पैकी एक उत्तर असण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. हा क्वेश्चन बघा. थोडं इंग्लिशमध्ये बघतो मी, थोडं कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये. DNA इज मेड ऑफ 2 लाँग चेन्स. DNA इज मेड ऑफ 2 लाँग चेन्स. या दोनमधलं एक बरोबर असणार आहे, एक चूक असणार आहे. 2 चेन्स आर कॉम्प्लिमेंटरी, 2 चेन्स आर नॉट कॉम्प्लिमेंटरी. या दोनमधलं एक बरोबर, एक चूक. ठीक आहे. म्हणजे ए आणि बी मधलं एक कुठलं तरी येणार आहे, सी आणि डी मधलं एक कुठलं तरी येणार आहे. ए बी नसणार आहे, सी डी नसणार आहे. तर ह्या दोन मधलं एक उत्तर असणार आहे. जर तुम्ही थोडंसं अजून नॉलेज तुमचं असेल बायोलॉजीचं चांगलं, तर तुम्ही इझिली ए सीमध्ये ए अँड सी इज रिलेव्हंट हे उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. माझा इथं असं आहे की 4 मधलं एक निवडणं त्यापेक्षा 2 मधनं एक निवडणं हे जास्त सोपं आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही हे अप्रोच वापरू शकता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स डिक्रीज. हे ठीक आहे. हे दोन सिमिलर आहेत. आणि इन्क्रीजेस डिक्रीजेस. ठीक आहे. हे दोन ऑप्शन सिमिलर आहेत. इथं टेम्परेचर आहे आणि इथं कॉन्सन्ट्रेशन. मग इथं तेच, ह्यातला एक बरोबर एक चूक, एक बरोबर एक चूक. याचं उत्तर पण ए आणि सी आहे. तर मग बी गेला, डी गेला, सी आणि डी किंवा ए आणि सी ह्यातलं एक उत्तर असणार आहे आणि उत्तर तेच आहे. पुढचा अप्रोच काय, नंबर्समध्ये समजा 1, 2, 3, 4 हे नंबर्स असतील. तर सगळ्यात छोटा आणि सगळ्यात मोठा या दोघांना काढून टाकायचं. ओके. ठीक आहे. तर आधी असं आहे की जर तुम्हाला माहिती असेल 1, 2, 3, 4 मधलं काय उत्तर आहे, ते उत्तर सरळ टिक करायचं, तिथं गोल भरायचं. पण जर तुम्हाला माहिती नसेल तर सगळ्यात छोटं आणि सगळ्यात मोठं ऑप्शन पहिल्यांदा काढून टाकायचं. आणि राहिलेले 2 आहेत त्यापैकी एक उत्तर असण्याचे चान्सेस जास्त आहेत. या क्वेश्चनमध्ये बघा, एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऍक्ट. इथं सगळ्यात छोटं काय 50, मोठं 81, मधलं काय 62 आणि 1960. तर या 2 मधलं एक उत्तर असणार आहे. उत्तर आहे 1952. सॉरी, 52 आणि 60. तर मग आता इथं पण
इयर्समध्ये असं आहे की जर एखादं राऊंड फिगर असेल तर त्याचं राऊंड फिगर असेल तर ते उत्तर असण्याचे चान्सेस कमी होतात. असं नाही आहे की पूर्णपणे झिरोच होतात. पण राऊंड फिगर असेल तर त्याला कट करू शकता आणि राहिलेलं जे काही असेल ते तुमचं उत्तर असू शकतं. ठीक आहे, आता इथं असं आहे की प्रत्येक वेळी लॉजिक लागेलच असं नाही. असं पण तो क्वेश्चन चुकणार होता. असं पण ते 10 क्वेश्चन चुकणार होते. पण त्या 10 पैकी समजा 4-5 बरोबर येणार असतील तर आपलाच फायदा. त्यानंतर पुढचा ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय? समजा 4 ऑप्शन आहेत. पहिला ए, बी, सी आणि चौथा 4. ठीक आहे. तर यातला ऑड मॅन आउट काय? 4. तर शक्यतो ते ऑड मॅन आउट उत्तर असण्याचे चान्सेस जास्त असतात. आता हा क्वेश्चन बघा, रूम टेम्परेचरला वेव्हलेंथ थर्मल रेडिएशन इमिटेड बाय अ बॉडी. ओके. तर रूम टेम्परेचरला एखादी बॉडी आहे त्याचं थर्मल रेडिएशन काय असेल, त्याची वेव्हलेंथ काय? ठीक आहे. आता एखाद्याचं इंजिनिअरिंग झालं असेल किंवा एखाद्याचं सायन्स झालं असेल तरी पण हे कॅल्क्युलेट करणं खूप अवघड आहे. तर आता इथं ऑप्शन बघूनच तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. 500, 1500, 3000, अचानक 9550. ठीक आहे. तर ऑड मॅन आउट आहे. तुम्ही सरळ याला टिक करू शकता. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल, कॅल्क्युलेट कसं करायचं माहिती असेल तर कॅल्क्युलेट करायला काहीच हरकत नाही. पण जर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकत नाही किंवा तुम्हाला कन्सेप्टच माहिती नाही आणि ऑड मॅन आउट तुम्हाला ऑप्शन्स दिसतात सरळ सरळ, तर तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता. ठीक आहे. तर पुढचं काय? कॉमन थिंग्स. कॉमन थिंग्स आपण डायरेक्ट क्वेश्चनच बघूया. बेटी बचाओ बेटी पढाओ कधी सुरुवात झाली? ठीक आहे. जर तुम्हाला याची तारीख माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही ऑप्शन तो सिलेक्ट करून पुढे जाणं अपेक्षित आहे. पण जर तुम्हाला माहिती नाही आहे तारीख तर काय करायचं? 22 जानेवारी, 22 जानेवारी, 22 जानेवारी, 25 जानेवारी. ठीक आहे. 22, 22, 22 मला दिसतंय. तर 22 उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. 16, 18, 15, 15. ठीक आहे. तर इथं 15 2 ठिकाणी दिसतंय आणि 22 3 ठिकाणी दिसतंय. तर कॉमन काय? 22 जानेवारी 2015. तर हे उत्तर असण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि हेच उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते? ठीक आहे. आता हे 5 इयर प्लॅनमध्ये इतकं डिटेलमध्ये माहिती नाही. मेन्स आधी जी होती एमपीएससीची तर त्या फॉर्मॅटमध्ये काही लोक करत असतील किंवा इव्हन प्रिलिम्सला पण करत असतील. पण जर तुम्ही केलं नसेल इतकं डिटेल आणि शक्यतो करणं अपेक्षित नाही आहे. पण इथं तुम्ही लॉजिक वापरू शकता. काय? सरळ ऑप्शन लिहून घ्या. 4.5, 5, 3.5, 5, 4, 5, 4.5, 5.5. आता 5 कॉमन दिसतं तर हे 3 मधलं एक उत्तर असणार आहे. 4.5, 4.5 हे पण कॉमन आहे. तर हे माझं उत्तर असणार आहे. 4.5 ते 4.5 टू 5.0. ठीक आहे. आणि बघा हेच उत्तर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन. आता इथं थोडं काळजीपूर्वक बघा. याच्यामध्ये जर मी कॉमन करायचं बघितलं तर जिजिया जिजिया दिसतंय मला. खम्स खम्स दिसतंय. जकात जकात दिसतंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही हे किंवा हे उत्तर निवडू शकता. ठीक आहे. तुम्ही हे घेतलं किंवा हे घेतलं तर हे दोन्ही पण उत्तर चुकीचे आहेत. तर असं नाही आहे की आपलं लॉजिक नाही, आपलं जे काही ट्रिक आहे ती प्रत्येक वेळी बरोबर येईलच असं काही नाही. पण एखाद्या वेळी चुकलं तर काही हरकत नाही. असं पण ते उत्तर आपलं चुकणारच होतं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. 61. प्राणी वर्गातील आहेत, एका वर्गातील आहेत. ठीक आहे. आता हे खूप कमी चान्स आहे की सगळ्यांना माहिती असेल किंवा सगळे प्राणी माहिती असतील. तर मग आता इथं सोडवायचं तर आहे आपल्याला. तर मग काय करू शकता? पहिलं बघा, टॉर्पेडो टॉर्पेडो. ठीक आहे. दुसरं प्रिस्टिस प्रिस्टिस प्रिस्टिस. 3 ठिकाणी कॉमन दिसतं. पुढचं हिप्पोकॅम्पस हिप्पोकॅम्पस हिप्पोकॅम्पस. आणि शेवटचं काय आहे? ॲनाबाज ॲनाबाज जे काय आहे. तर हा शेवटचा जो काही आपला पर्याय यायचा होता त्याच्यामध्ये सगळे कॉमन आहे. त्यामुळे तुम्हाला हे निवडायला काही हरकत नाही. ठीक आहे. तर पुढचा बघा, अपोजिट्स आर नॉट टुगेदर. आता हा कोणता? जलजन्य खडक, सेडिमेंटरी रॉक. तर ठीक आहे. आता हे खूप बेसिक आहे, याचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचंच आहे. खूप बेसिक गोष्ट आहेत. तर तरी पण जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? याच्यात बघा, रॉक्स आर ह्यूज अँड हार्ड म्हटलं इथं आणि इथं रॉक्स आर सॉफ्ट. ठीक आहे. तर मग आता एका ठिकाणी हार्ड म्हणतात, एका ठिकाणी सॉफ्ट म्हणतात. तर ह्या दोनपैकी एक बरोबर एक चूक असणार आहे. तर तुम्ही 50-50 पर्यंत पोहोचला. पण आता बघा, सेडिमेंटरी रॉक ते हार्ड नसतात. नॉट अ कॅरेक्टरिस्टिक विचारलं. 2 हे उत्तर आहे आपलं. आता इथं तुम्ही म्हणाल की लास्ट रॉंग. हे पण आपलं एक लॉजिक होतं. ठीक आहे. पण जसं मी मगाशी म्हणालो की प्रत्येक ठिकाणी ट्रिक कामी येईलच असं नाही आहे. तिथं तुम्हाला थोडंफार तुमचं लॉजिक आणि नॉलेज बेस पण वापरायला लागणार आहे. ठीक आहे. आणि हे ट्रिक्स अशाच क्वेश्चनमध्ये वापरायचे जिथं तुम्हाला चुकलं तरी चालणार आहे आणि जिथं तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट, एक्स्ट्रीम्स. ठीक आहे. कोठारी कमिशन शिफारस. आता हे बऱ्यापैकी लोक वाचतात. पण याच्यामध्ये आकडे इतके जास्त आपण डिटेलमध्ये नाही वाचत किंवा जरी वाचले तरी आपल्या लक्षात राहण्याचे चान्सेस कमी आहेत. मग आता इथं बघा, ॲटलिस्ट किंवा किमान. तर हा एक्स्ट्रीम वर्ड आहे. तर हे तुम्ही कट करू शकता आणि उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे ए अँड बी. ओके. ठीक आहे. तर या ट्रिक्स होत्या
त्यातल्या सगळ्याच तुम्हाला पटल्या तर तुम्ही वापरू शकता. महत्त्वाचं काय, तुम्ही स्वतः PYQ बघा आणि या ट्रिक्स अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. आणि त्या अप्लाय केल्या आणि तुम्ही स्वतः जर त्याच्यावरती प्रयोग केले, ते एक्सपेरिमेंट केले, तर तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि त्या तुम्ही इझिली पेपरमध्ये वापरू शकता. आणि अजून एक शेवटची ट्रिक तुम्हाला सांगतो. या 8 पैकी पण तुम्हाला काहीच येत नाहीये, कोणतीच ट्रिक लागत नाहीये, पण तुम्हाला उत्तर तर लिहायचं आहे. तर काय करू शकता हे बघा. 2019 पासून 2024 पर्यंत 1, 2, 3, 4 ह्यापैकी कोणत्या पर्यायाचे उत्तर किती वेळा हे मी मोजून काढलं. एखाद दुसरा आकडा इकडे-तिकडे असू शकतो. पण यातनं मला असं लक्षात आलं, जर तुम्ही सगळे 3 जरी मार्क केलात, तर तुम्ही निगेटिव्हमध्ये जाणार नाहीये. तिथं तुम्ही पॉझिटिव्हमध्येच राहणार आहे. हा चार्ट एकदा बघा नंतर. आणि शेवटी महत्त्वाचं ह्या ट्रिक्स याची रिव्हिजन करा. ट्रिक्सची पण करा, पण सगळ्यात महत्त्वाचं काय तुमचा अभ्यास आणि त्याची रिव्हिजन महत्त्वाची आहे. तरच तुम्ही ह्या ट्रिक्स वापरू शकता.